मेडुला ऍबसेंट असतोय किंवा नसतोयही. नंतर येते हेअर रूट. आता जे त्वचेच्या आतला जो भाग असतो ना, तो आहे हेअर रूट, केसांची मुळं. हा भाग असतो तो त्वचेच्या आत असतो आणि त्याचे सुद्धा 5 भाग असतात. एवढूशा केसाच्या रूटचे सुद्धा 5 भाग असतात. पहिलं असते ते हेअर फॉलिकल. तर त्वचेच्या आत ना एक छोटासा खड्डा असतो आणि त्या खड्ड्यातून तो केस उगवत असतो. त्याला म्हणतो हेअर फॉलिकल. नंतर जो केस आहे ना त्याचा मूळ आहे, तर त्या मुळाला टोकाला एक भाग असतो, त्याला म्हणतो आपण हेअर बल्ब. त्याच्यामध्ये तो जो हेअर बल्ब असतो ना अगदी छोटासा असतो आणि त्यातूनच नवीन 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 पेशी एकाला एक तयार होत असतात आणि तिथूनच केस वाढत असतं. नंतर येते डर्मल पॅपिला. येथे केसाला लागणाऱ्या म्हणजे केसाला लागणाऱ्या रक्तवाहिन्या किंवा मी मगाशी म्हटलं की नर्वस सिस्टीम, हे तिथे ते जाळं असते आणि तिथूनच केसांना ऑक्सिजन म्हणा किंवा न्यूट्रिशन म्हणा हे मिळत असते. त्याच्यानंतर येते सिबॅशियस ग्लॅन्ड. आता ते केसाची त्वचा आहे ही कोरडी राहणं किंवा मॉइस्ट राहणं हे या सिबॅशियस ग्लॅन्डवर अवलंबून असते. ते तैलग्रंथी म्हणतो आपण त्याच्यात. तर ह्या तैलग्रंथीमध्येच ना सीबम तयार होते आणि त्याच्यामुळेच केस आणि केसाभोवतालची त्वचा ही मॉइस्ट, ओलसर किंवा सॉफ्ट राहत असते. नंतर येते इरेक्टल पिलाय मसल. आता हे मसल असतात ते केसाच्या मुळाशी असतात. त्वचेवरती त्वचेवरची जे केस असतात त्याच्या पण आणि डोक्यावरच्या केसावरती पण कुठल्याही केसांच्या मुळाशी हे छोटे छोटे मसल असतात. आपल्याला बघा थंडी वाजली किंवा भीती वाटायला लागली की केस उभे राहतात ना, केस उभे राहतात हे या मसलमुळे. तर हे जो इरेक्टर मसल असतात ते अगदी छोटे छोटे मसल असतात. तर काय आहे, जे हे केस आहेत ना हे सतत वाढत असतात आणि सतत गळत असतात आणि सतत उगवतही असतात. ही प्रोसेस आहे ना ही एकसारखी चालू असते, कंटिन्युअस चालू असते. म्हणजे केस उगवणे, केस थांबणे, केस गळणे, हे जे टप्पे आहेत ना हे आपल्या आयुष्यात सलग चालूच असतात, कंटिन्युअस चालू असतात. तर त्यातला पहिला आपण हे त्याची वाढीचे साधारण टप्पे आहेत ते 3 टप्पे. त्यातला पहिला टप्पा आहे एनाजेन फेज. काय असते एनाजेन फेज मध्ये ना केस हा 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 जो फेज असतो तो केस वाढण्याचा टप्पा आहे. म्हणजे यात कसं केसाचा मूळ मी जे मग सांगितलं तुम्हाला की केसाचा बल्ब, तिथून तो केस वाढत जातो. म्हणजे केसाची जी आतमध्ये पेशी आहे ते वाढायला लागतात